पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकची 130 कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या 100 दिवसाच्या कामात खरतर याचा समावेश होता। दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला अमूर्त स्वरूप देण्याच्या खरतर सूचना ज्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या। विठू भक्तांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन व्हावे यासाठी उभारला जाणार होता हा खरतर मंडप, आणि आता अचानक निविदा रद्द झाल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आलंय। तर वरिष्ठ पातळीवरचे आदेश आणि तांत्रिक अडचणींमुळे निविदा थांबवली असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या 4 मोठ्या यात्रा भरतात। या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये आलेले असतात। या भाविकांना विठुरायाचं पदस्पर्श दर्शन मिळावं म्हणून पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवर अशा प्रकारे तात्पुरते दर्शन मंडप उभे केले जातात। हे पत्र्याचे शेड आहेत, ते तात्पुरत्या स्वरूपात उभे केले जातात आणि या माध्यमातून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो। या काळात ऊन, वारा, पाऊस याचा मारा सहन करत विठू भक्त हा दर्शन घेण्यासाठी या रांगेत उभा राहतो आणि या भाविकांचं कुठंतरी दर्शन सुलभ सुरक्षित व्हावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024च्या आषाढी यात्रेमध्ये 130 कोटी रुपये दर्शन मंडप आणि स्काय वॉक साठी मंजूर केले होते आणि याचे टेंडर काढण्याच्या सूचना देखील निघाल्या होत्या। मात्र अचानकपणे 4 दिवसापूर्वी हे टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठंतरी भाविकांना याचा फटका बसताना दिसत आहे। टेंडर प्रक्रिया ही शासनाच्या आदेशानुसार आणि काही तांत्रिक बाबींच्या अडचणींमुळे रद्द केल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत असलं तरी याला कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे त्या शीतयुद्धाचा फटका थेट आता विठुरायाच्या भक्तांना बसल्याचं या माध्यमातून चर्चेला जात आहे। अशी चर्चा सध्या पंढरपूरमध्ये आहे आणि एकंदरीतच हा दर्शन मंडप आणि स्काय वॉक रद्द झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांना पुन्हा एकदा दर्शनासाठी झडावं लागणार आहे, दर्शनासाठी त्रास सहन करावा लागणार आहे। कुठंतरी राजकीय वास या टेंडर प्रक्रिया रद्दला असला तरी सुद्धा आता भाविकांनी यातून काहीतरी मार्ग काढून हा दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभाच राहावा अशी मागणी केलेली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।